श्री स्वामी समर्थ मंडळी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे सोपे उपाय करा. तुमच्या घरातील पितृदोष एका झटक्यात दूर होईल. तर काय उपाय करायचे आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाणून घ्या आणि तो उपाय करा. पूर्ण व्हिडिओ पहा. बघा, पितृदोषांबद्दल सर्वसामान्यपणे अशी मान्यता आहे की जेव्हा आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नाही किंवा आपल्या पूर्वजांच्या मृत्यूपश्चात करण्यात येणारे धार्मिक विधी जर योग्य पद्धतीने झाले नसतील तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही. जेव्हा आपल्याला पितृदोष लागतो, पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात, जसे की एखादा अपघात, अचानक पैशांचं मोठं नुकसान, मानसिक तणाव, एखादं कौटुंबिक संकट, घरामध्ये भांडण यासारख्या अडचणी येऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा हा असा एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय करू शकता. तर जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रामध्ये नेमके काय उपाय सांगितलेले आहेत ते. उपाय क्रमांक 1, नदीमध्ये स्नान करून तर्पण करा. बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून एखाद्या नदीमध्ये आधी स्नान करा. तिथेच तुमच्या पितरांसाठी तर्पण करा. असं केल्याने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे पितृदोष नक्कीच दूर होईल. पुढचा उपाय आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. ज्या लोकांना पितृदोष आहे, ज्यांच्या कामामध्ये वारंवार अडचणी निर्माण होतात, त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावं. यामुळेही पितृदोष दूर होतो. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे ब्राह्मणांना भोजन आणि दक्षिणा द्या. असं म्हणतात की ब्राह्मणांना जेवू घातल्यास पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना जेवू घाला व दक्षिणा द्या. त्यामुळे घरातील पितृदोष दूर होण्यास मदत होते. पुढचा उपाय आहे दक्षिण दिशेला 4 मुख असलेला दिवा लावा. बघा, दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे दक्षिण दिशेला या दिवशी 4 मुखी असलेला दिवा लावावा. यामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होते. कामात येणारे अडथळेही दूर होतात. पुढचा उपाय आहे गरजू व्यक्तींना दान करा. असं म्हटलं जाते की दानामुळे पितृदोष दूर होतो. त्यामुळे जे गरजू व्यक्ती असतात त्या व्यक्तींना या दिवशी दान करा. त्यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील. पुढचा उपाय आहे गायीला चारा द्या. या दिवशी गायीला चारा देणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतात. घरातील पितृदोष दूर होतो. त्यानंतरचा पुढचा उपाय आहे केळीच्या झाडाची पूजा करा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज म्हणजे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करून शुभ मानले गेले आहे. त्यामुळे पितृदोष दूर होतो. बघा, आता गुरुपौर्णिमेचं विशेष महत्त्व काय आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्राचीन काळातील थोर व्यक्तिमत्व आणि ब्रह्मसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत तसेच 18 पुराणाचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता. वेदव्यास हे ऋषी पराशर यांचे पुत्र होते. हिंदू शास्त्रानुसार वेदव्यास हे त्रिकालज्ञ म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणणारे होते. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिले होते की भविष्यकाळात लोकांची धर्मावरील श्रद्धा कमी होईल, ज्यामुळे मनुष्य देवावर कमी विश्वास ठेवतील, कर्तव्य टाळेल आणि त्यांचे आयुष्यही कमी होईल. अशी व्यक्ती संपूर्ण वेदांचा अभ्यास सहज करू शकणार नाही. म्हणूनच महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग केले, जेणेकरून कमी आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती असलेले काही लोकही या ज्ञानाचा लाभ घेऊ शकतील. वेदांचे 4 भाग केल्यानंतर त्यांना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशी नावे दिली. यामुळेच ते वेदव्यास या नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी या 4 वेदांचे ज्ञान आपल्या वैशंपायन, सुमंतमुनी, पैल आणि जैमिनी या शिष्यांना दिले. हे ज्ञान अत्यंत गूढ आणि कठीण असल्याने त्यांनी पुराण हा 5वा वेद निर्माण केला. या पुराणांमध्ये त्यांनी वेदांचे ज्ञान रंजक गोष्टींच्या स्वरूपात समजावून सांगितले. त्यांनी पुराणांचे ज्ञान त्यांच्या शिष्य रोमहर्षण याला दिले. पुढे व्यासजींच्या शिष्यांनी आपापल्या ज्ञानानुसार या वेदांचे अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभाजन केले.
महर्षी व्यास हे आपले आदिगुरू मानले जातात. हा प्रसिद्ध गुरुपौर्णिमेचा सण व्यासजींचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आपण आपल्या गुरूंना व्यासजींचे रूप मानून त्यांची पूजा केली पाहिजे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा काय गोष्टी केल्या पाहिजेत. या दिवशी केवळ गुरुच नव्हे तर कुटुंबातील मोठे व्यक्ती जसे की आई वडील भाऊ बहीण यांनाही गुरूंचा समान मानले पाहिजे. शिष्याला गुरुच्या आशीर्वादानेच ज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या मनातील सर्व संभ्रम दूर होतात. गुरूंचा आशीर्वाद कोणत्याही व्यक्तीच्या कल्याणासाठी पुरेसा असतो. यामुळे जीवनात ज्ञान आणि मांगल्याची वृद्धी होते. गुरूंच्या कृपेने जगातील सर्व विद्या प्राप्त केल्या जाऊ शकतात. हा दिवस गुरूंकडून गुरुमंत्र घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी गुरूंची सेवा करायला विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, कशी वाटली माहिती कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.